तुमच्या रोजच्या पिण्यातला चहा आता महाग झाला मित्रांनो. 2 दिवसापूर्वीचा 40 ते 45 रुपये किलो असणारा साखऱ्या आज 70 ते 75-80 रुपये किलो झाला. 2 दिवसात साखरेचे भाव गगनाला कसे टेकले हे कोणाला कळलंच नाही. सांगायची गोष्ट म्हणसा मित्रांनो, ज्या आपल्या ऊसापासून साखर उत्पादन होते, म्हणजे भारतात 1 नंबर साखर उत्पादन होते, जी साखर बाहेर देशात जाते, पण या वर्षी त्या ऊसापासून 50% इथेनॉल काढलं आणि 50% साखर काढली. म्हणजे बाहेर देशात साखर भारतातली गेलीच नाही. म्हणून भारतात साखरेचा तुटवडा पडला. मग भारतात साखरेचा तुटवडा पडला म्हणून मोठ्या व्यापाऱ्यांनी आपापले गोदाम फुल भरून ठेवले, साठा करून ठेवला. मग मित्रांनो, आता ऊसापासून इथेनॉल काढलं, मग ते इथेनॉल कशामध्ये टाकलं? पेट्रोलमध्ये, आपल्या गाडीच्या पेट्रोलमध्ये. मग मित्रांनो, तुम्ही पेट्रोलमध्ये इथेनॉल टाकत आहात, मग जेवढं इथेनॉल तुम्ही पेट्रोलमध्ये टाकत आहात तेवढं पेट्रोल तुम्ही बाहेर देशातून आणत नसाल, मग तेवढे तुमचे पैसे वाचत आहे, म्हणजे देशाचे आपले. मग तुम्ही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती का वाढवले? तुम्ही जर त्या ऊसापासून बनवलेलं इथेनॉल या पेट्रोल डिझेलमध्ये टाकत आहात, तर मग पेट्रोल आणि डिझेलच्या किमती का वाढवल्या? ते पाहून त्या ऊसाचे भाव कोण नाही वाढवले? ऊसाचे भाव तर 21 रुपये टनच आहे, सोयाबीनला भाव 6,000च आहे, हरभऱ्याला भाव 6,000च आहे, तुरीला भाव 6,000च आहे. साखरेचे भाव वाढले 2-4 दिवसात, खायच्या तेलाचे भाव वाढले 2-4 दिवसात, मोबाईलचे रिचार्जचे भाव वाढले या 10 दिवसात. पण हे अजून तुम्हाला माहित नाही मित्रांनो. याच्यावर कोणता विरोधी पक्षही बोले ना आणि सत्तेत असलेलाही पक्ष बोले ना. मित्रांनो, याच्यात फक्त मरण कोणाचं आहे? ते म्हणजे शेतकऱ्याचं. पेरणीच्या टाइमला खताचे भाव, मरण कोणाचं? शेतकऱ्याचं. तोच अभिमान आमच्या शेतकऱ्यांना आहे मित्रांनो. सगळ्यात स्वस्त पीक शेतकऱ्याचं आहे, पण सगळ्या देशांना हा शेतकरी जगवत आहे. हेच मोठा अभिमानाचं कौतुक आहे.